गणेश नाईक हे वनमंत्री असणार आहेत। यामध्ये जयकुमार रावल हे राजशिष्टाचार मंत्री, शिवाय पणन खातं जे ते देखील त्यांच्याकडे देण्यात आलेलं आहे। वैद्यकीय शिक्षण हसन मुश्रीफ, अन्न व नागरी पुरवठा धनंजय मुंडे। गेल्या वेळी हे खातं जे होतं ते छगन भुजबळांकडे होतं, यंदा ते धनंजय मुंडेंकडे आलेलं आहे। आणि कृषी खातं आपण जे बघतोय बघा, माणिकराव कोकटे यांना देण्यात आलेलं आहे। माणिकराव कोकटे यांच्याकडे यंदा हे खातं आलेलं आहे। कृषी खातं गेल्या वेळी धनंजय मुंडेंकडे होतं। युवा व क्रीडा दत्तात्रय भरणे, महिला व बालकल्याण हे पुन्हा एकदा आदिती तटकरे यांच्याकडे देण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे जे काही बदल आपण बघतोय, आपल्याबरोबर राज्याचे मंत्री दादा भुसे आपल्याबरोबर आहेत। दादा भुसे, पहिले तर आपलं अभिनंदन, आपल्याकडे महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे। शालेय शिक्षण खातं जे ते आपल्याकडे आलेलं आहे, काय आपली प्रतिक्रिया? माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब, माननीय मुख्यमंत्री महोदय यांचं मी आभार व्यक्त करतो। त्यांनी जी काही जबाबदारी माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर दिलेली आहे पूर्ण क्षमतेने पार पाडू, त्याच्या त्यात विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण कसं मिळेल या दृष्टिकोनाचं काम करू। हॅलो दादा, आपण खुश आहात का म्हणलं हे खातं मिळाल्याबद्दल? बिलकुल, जे काही जबाबदारी हा माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचा हृदयस्पर्शी विषय होता आणि या क्षेत्रामध्ये त्यांना चांगलं काम अपेक्षित आहे। त्यांनी जी जबाबदारी दिली ती पार पाडू। म्हणजे आपल्याला काही अंदाज होता, कल्पना होती, पुसटशी जरी कल्पना होती का हे खातं आपल्याकडे येईल? शिंदे साहेबांनी थोडी विचारणा केलेली होती। विचारणा केली, म्हणजे काहीसा अंदाज आपल्याला होता। दादा, सबंध राज्यभराचा दौरा यापूर्वी मंत्री म्हणून आपण केलेला आहे, नेते म्हणून आपण केलेला आहे। राज्यातल्या विद्यार्थ्यांना मिळणारं शिक्षण ते अधिक यापुढे दर्जेदार असावं, या अनुषंगाने आपला दृष्टिकोन कसा असणार आहे, धोरण काय असेल? मला वाटतं की सर्व पालकांनी मनोगत जाणून घेणार आहे। आपले जे काही शिक्षक बांधव आहेत त्यांचंही मनोगत जाणून आहे आणि त्याच्यातनं एक गुणवत्तापूर्ण शिक्षण कसं देता येईल, क्वालिटी एज्युकेशन, फोकस पाहिजे। दादा भुसे, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। आपल्याला खूप खूप शुभेच्छा। शालेय शिक्षण खातं जे ते आपल्याकडे देण्यात आलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आपण यापुढे काम करण्याचं म्हटलेलं आहे। राज्याचे मंत्री नितेश राणे देखील आपल्याबरोबर आहेत। नितेश राणेजी, एक महत्त्वाची जबाबदारी म्हणजे ज्या क्षेत्रातनं आपण आमदार म्हणून आलेला आहात, ज्या मतदारसंघातनं आपण आमदार म्हणून आलेला आहात, तिथल्या मच्छीमारांचे प्रश्न आपण वारंवार सभागृहात मांडलेले आहेत आणि तेच मत्स्य उत्पादन आणि त्याचबरोबर इतरही महत्त्वाची जबाबदारी आपल्याकडे देण्यात आली आहे। काय आपली प्रतिक्रिया? मी आताच मला मत्स्य व्यवसाय व बंदर खाते अशा दोन महत्त्वाच्या जबाबदाऱ्या राज्याचे मुख्यमंत्री आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि